नमस्कार माऊली भक्तांनो, जय गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आज आपण माऊली भक्ताला आलेला एक अनुभव ऐकणार आहोत. स्वामी गजानन शरण मी तुझ्या चरणा. जय गजानन. तो इसवी सन 2007चा डिसेंबर महिना होता. माझी मोठी मुलगी रश्मी लग्न होऊन हैदराबाद येथे राहत होती. तिला काही कार्यानिमित्त चंद्रपूरला जायचं होतं. जेमतेम वर्षाची मुलगी आणि रश्मी सकाळी चंद्रपूरला पोहोचल्या. सोबत असलेले काही दागिने एका डब्यात ठेवले होते. परतण्यापूर्वी रश्मीने सर्व सामान चेक करून एकत्र ठेवलं. गाडी स्टेशनवर थांबली, मात्र घाईघाईत उतरताना दागिन्याचा डब्बा ठेवलेली पिशवी गाडीतच राहिली. स्टेशनच्या दारात टीसी समोर हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा रश्मीला धक्का बसला. ती जोरात बोलली, अरे देवा, गजानन महाराजा, हे काय झालं? दागिन्याचा डब्बा गाडीतच राहिला. ते ऐकून टीसी म्हणाला, तुम्ही गजानन महाराजांच्या भक्ता का? काळजी करू नका, महाराज आहे. टीसीने वेळ न दवडता एक फोन लावला. योगायोग विलक्षण होता. टीसीचा एक मित्र त्याच गाडीने त्याच डब्यातून चंद्रपूरहून निघाला होता. त्याला टीसीने सांगितलं, तो डब्बा घेऊन पुढील स्टेशनवर उतर आणि दागिने सुखरूप घेऊन ये. रश्मीला सर्व वस्तू जशाच्या तशा परत मिळाल्या. तिने मनोमन गजानन महाराजांना नमस्कार केला. रश्मीच्या मनात गजानन महाराजांविषयी श्रद्धा निर्माण होण्याचं कारण मी, सौ कविता किरण कवीश्वर, एकूणच आमच्या कुटुंबात गजानन महाराजांची भक्ती सुरू होण्यास मी कारण ठरले आणि माझ्या मनात गजानन महाराजांची वस्ती निर्माण होण्यास कारण ठरली ती माझी आई. मला आठवतं, मी 15-16 वर्षाची असताना आई मला गजानन विजय ग्रंथ वाच म्हणून खूप आग्रह करायची. त्या वयात मला ते काही रुचायचं नाही. मग कसं तरी कंटाळत मी आपला आई म्हणते म्हणून वाचायचे. पण पुढे हळूहळू गजानन महाराजांविषयी एक एक अनुभव मनात घर करू लागला आणि पुढे ते माझं आराध्य दैवत झालं. माझं लग्न इसवी सन 1980 मध्ये झालं. माझी मोठी मुलगी रश्मी 1980ची तर लहान रेणुका 1982ची. मोठीचं लग्न झालं इसवी सन 2005ला तर दुसरीचं लग्न झालं 2010ला. रश्मीला तिचा दागिन्याचा डब्बा महाराजांच्या कृपेने रेल्वे गाडीत जसा तसा मिळाला हे आपण वाचलं, ऐकलं. आता मला तुम्हाला लहान रेणुकाला महाराजांनी एक दागिना मिळवून दिला त्याविषयी सांगायचं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत वाढलेल्या कुठल्याही मुलीला विवाह तर स्वाभाविकपणेच एक मातृत्वाची आस असते, अपत्य प्राप्तीची अभिलाषा असते. अर्थातच रेणुकालाही तिच्या लग्नानंतर त्याची अपेक्षा होती. पण लग्नाला 6-7 वर्ष उलटली तरीही तशी काही चिन्ह दिसेना. त्यामुळे रेणुका हताश झाली. प्राथमिक पातळीवर काही उपाय, काही प्रयत्न करूनही जेव्हा काहीच मार्ग दिसेना तेव्हा एकदा रेणुका मना म्हणाली, आई, तू गजानन महाराजांना माझ्यासाठी साकडं घाल. ती एकसारखं माझ्याजवळ रडू लागली. तिला नातेवाईकामध्ये समाजात मिसळण्याचा संकोच वाटू लागला. तू केव्हा पेढा देणार या प्रश्नाचं तिच्या आयुष्यात कडवटपणा भरला. मला आठवतं, मी शेगाव वारीसाठी निघणार होते. गेले 6-7 वर्ष झाली आम्ही दर महिन्याला शेगाव वारी करीत आलो आहोत. आदल्या दिवशी रेणुकाचा फोन नेहमीच यायचा तसा आला होता. ती म्हणाली, आई, खूप उदास वाटतं ग. तू उद्या शेगावला जात आहे ना, तेव्हा बोल ना काहीतरी महाराजांना. तिचं वाक्य मलाही रडवेल करून गेलं. मी खूप काही न बोलता ठीक आहे म्हणून फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी पारायण सभागृहात गजानन विजयचा 7वा अध्याय वाचताना, तू केलीच याचना आता, मज कारणे पोराची, याचना म्हणणे मागणे भीक, हे तू आज केले देख, तुला होईल बालक. या ओवीवर मी अडकले. समोर महाराजांकडे पाहिलं. त्यांना म्हटलं, महाराज, माझी लेक माझ्याजवळ सतत रडते. त्या लेकीचं दुःख मला पाहावत नाही. तू पण आई आहेस ना, जगाची माऊली आहेस ना, मग या लेकीचं दुःख तुला दिसत नाही का? रेणूला बाळ झालं नाही तर मी तुझ्या पायावर डोकं फोडीन. पुढे म्हटलं, देवा, एक आई म्हणून मी तरी यापेक्षा अधिक काय करू शकते? त्या दिवशी मी पारायण मंडपातच निर्णय घेतला.
लग्नाला जवळपास 7 वर्ष होत आली. मी विशेष संकल्पाने रोज 7वा अध्याय वाचीन, महाराजांना 7 तुलसी दल वाहीन आणि मनोमन आपल्यासाठीच याचना करीन. माझा हा क्रम सुरू झाला. पुढे मला आठवतं 7 जून 2016 रोजी सकाळी पारायण हॉल पूर्ण भरलेला असल्याने आम्ही दोघं अगदी शेवटून दुसऱ्या लाईनीत पारायणाला बसलो. याच पारायण पूर्ण झालं. हे बाहेर पडले. माझा 21वा अध्याय सुरू झाला. एक गृहस्थ अचानक माझ्यासमोर उभे राहिले. त्यांनी एक पिशवी माझ्याजवळ ठेवली. मी त्यांना नमस्कार केला. ते निघून गेले. पारायण पूर्ण झालं. मी ती पिशवी उघडली. आत महाराजांची सुंदर मूर्ती होती. मोगऱ्याचा हार, पेढे होते. मी तिथेच आरती केली आणि आनंद अश्रूसह बाहेर आले. ह्यांनी विचारलं, रडायला काय झालं? त्यांना ती सुंदर मूर्ती दाखविली. ती विनायकी चतुर्थी होती आणि दुसऱ्या दिवशी गुरुपुष्प अमृत योग होता. 7 जूनला महाराज आले म्हणून तेव्हापासून आम्ही घरी दरवर्षी 7 जूनला महाराजांचा वाढदिवस सुरू केला. मी शांतपणे विचार केला तेव्हा 7व्या अध्याय 7 तुलसी दल 7 जून हे माझ्या मनाला शुभ संकेत देऊन गेले. नंतर काहीच दिवसा रेणुकानं टेस्ट टू बेबी पद्धतीने विचार करण्यास निर्णय घेतला. तेव्हा ती इंदोरला होती. तिनं पहिल्यांदा तेथील सेंटरला भेट दिली. तेव्हा तेथील जत्रा पाहून ती आतून हालून गेली. मला म्हणाली, आई, आपलं दुःख आपल्याला अस्वस्थ करतं, पण शेकडो लोक अशा जगण्याला सामोरे जात आहे हे पाहून आपण हादरून जातो. डॉक्टरांनी सांगितलं, प्रयोग करणं तेवढं आपल्या हाती आहे, पण ह्यात सर्व गोष्टी पूर्णत्वाला जाण्याचं प्रमाण केवळ 50% आहे. त्यात ही तब्येतीची काळजी, वारंवार सोनोग्राफी, आपल्या नियंत्रणापलीकडील असलेल्या काही गोष्टी, अशी बरीच गुंतागुंत असते. काही असो, तसाही अन्य पर्याय नव्हता. त्यामुळे हाच मार्ग स्वीकारणे भाग होता. तो स्वीकारण्यात आला. यानंतर 2 महिन्यांनी मला स्वप्नात दिसलं, एका चौरंगावर महाराज बसले आहे. त्यांच्या समक्ष आमच्या गुरुजींनी माझ्या हातात एक चिठ्ठी दिली. त्यात कॉंग्रॅच्युलेशन असे शब्द होते, पण ते अक्षर समजण्यास अवघड आणि वेडवाकडं होतं. त्याचा अर्थ मी असा घेतला की बरेच अडथळे येऊन सर्व योग्य होईल, आणि झालंही तसंच. वारंवार सोनोग्राफी तर गरजेची होती, पण दर काही दिवसांनी रेणुकाला दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागायचं. मी प्रत्येक वेळी महाराजांना प्रार्थना करायची, महाराज, तुम्ही सतत रेणुकासोबत असा. दिवस समोर सरकत होते. एक सोनोग्राफी नंतर डॉक्टरांनी सांगितलं, जरा कठीण प्रकरण झालं आहे. हिच्या पोटात जुडा आहे आणि त्यातील एक अत्यंत अशक्त आहे. गुंतागुंत अशी आहे की एक ॲब नॉर्मल होऊ शकतं, ते काढून टाकतो म्हटलं तर फार मोठा धोका आहे. नाही काढलं आणि तब्येत बिघडली तर सर्वच जीवांना धोका आहे. बघूया सध्या, वेट अँड वॉच. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी हादरले. महाराजांच्या चरणावर डोकं ठेवून खूप रडले. म्हटलं, का परीक्षा घेता लेकरांची? देवा, मानवी प्रयत्न हारले म्हणून तुझला प्रार्थिले. अशी स्थिती आहे. तसंही आम्ही माणसं काय करू शकतो, पण तू मात्र काहीही करू शकतो. देवा, रेणुकाला सांभाळा. वेट अँड वॉचमध्ये काही दिवस गेले आणि एक दिवस रेणुकाची तब्येत बिघडली. तिला खूप त्रास झाला. दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागलं. रक्तस्राव पाहून डॉक्टरही साशंक झाले. महाराजांची प्रार्थना याशिवाय सोबत असलेल्या लोकांजवळ अन्य मार्ग तरी कुठला होता? थोड्या वेळाने रेणुका थकून शांत झोपली. डॉक्टर म्हणाले, उद्या सोनोग्राफी होईल, तेव्हाच काही कळू शकेल. दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी झाली. डॉक्टर उद्धारले. मिरकल, जो अशक्त ॲबनॉर्मल भाग होता तो निघून गेला. आता फक्त काही दिवस तब्येतीला जपायचं, सर्व ठीक होईल. 7 फेब्रुवारीला गजानन महाराजांचा प्रगट दिनाच्या मुहूर्तावर रेणुकाला अपत्यरूपी दागिना प्राप्त झाला. ती पुत्ररत्न प्राप्ती झाली. म्हणजे गजानन महाराजांनी कृपा याशिवाय अन्य काही नव्हतं. 7वा अध्याय 7 तुलसीदल 7 जून 7 फेब्रुवारी सर्वच योग छान जोडून आला. आता आम्ही 7 जूनला महाराजांचा घरचा वाढदिवस आणि प्रगट दिनाला छान समारंभ करतो. सर्व चांगलं झालं, आनंद आहे. पण आता मी जेव्हा एकटी असते तेव्हा शेकडो लोक अशा जगण्याला सामोरे जात आहे या वाक्याचं स्मरण मला अस्वस्थ करून जातं. पण आपण सामान्य माणसं यावर फार विचार करू शकत नाही. आपण हतबल होतो.
आपण फक्त महाराजांना विनवू शकतो, महाराज सर्वांचं भलं करा, या विश्वाचं कल्याण करा. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. माऊली भक्तांनो, सौ कविता किरण कवीश्वर, नरेंद्रनगर, नागपूर या भक्ताला आलेला अनुभव आपण आज ऐकला आहे. अनुभव आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, जय गजानन टाईप करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आनंदी रहा आणि दुसऱ्यांना सुद्धा आनंदी ठेवा आणि माऊलींचे नामस्मरण नेहमी करत राहा. जय गजानन, गुरु गजानन, श्री गजानन, गण गण गणात बोते.